नमस्कार. उन्हाळा आला की कशाची आठवण होते? उन्हाळा आला की आंब्याची आठवण होते आणि तोही हापूस आंब्याची. तर आता मार्च महिना आला, पण ह्या वर्षी बाजारात हवे तसे आंबे दिसत नाही. म्हणतात यावेळेला आंब्याचं पीक जरा कमी आहे किंवा अवकाळी पावसामुळे पण नुकसान फार झालं आहे. त्यामुळे ह्या वर्षी आंब्याचं पीक नाही. नाही तर मार्च महिन्यात गेल्या वर्षी वगैरे भरपूर आंबे बाजारात दिसत होते. गुढीपाडव्याला कित्येक लोक आंब्याचा रस करतात, म्हणजे आमरस करतात. पण आम्ही म्हणजे आमच्या घरी पहिला आंबा हा अक्षयतृतीयेलाच येतो. अक्षयतृतीयेच्यातही आम्ही आमरस खात नाही. पण आता ते जुनी गोष्ट झाली, पूर्वीचं सांगते. पूर्वी अक्षयतृतीयेलाच आंबा यायचा. पण ह्या वर्षी पाडव्याला आंबा आणू म्हटलं, पण बाजारात आंबे मिळालेच नाही, कारण पीक कमी असल्यामुळे आंबे नाही. तर सगळे लहान मोठे थोर साण सगळेजणं उन्हाळा आला की हापूस आंब्याची वाट बघत असतात. मग हापूस संपत आला तरी दुसरे आंबे, लंगडा आंबा, बदामी आंबा, पायरी आंबा असं सुरू होतं. आंबा म्हटलं की बालपणीच्या कितीतरी आठवणी जाग्या होतात. तेव्हा ते पायरीचे छोटे छोटे आंबे, हात आंबे म्हणायचं आम्ही त्याला, बाबापाशी पोतभर आंबे आणायचे आणि सगळे भावंड, म्हणजे जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळे आते मामे भावंड येतात तेव्हा ती आंबे आई धुवून ठेवायची आणि म्हणायची, अरे ते लस नको लागायला ओठाला, नाहीतर ते शीण येतं तिथे म्हणून. आणि मग सगळे भावंड आम्ही गोल आंबे चोखत बसायचं आणि मग त्या बाठा जो यायचा तो बाट सुकवायची आई. तर अशी ते बालपणीच्या आंब्यासोबतच्या बऱ्याच आठवणी आहेत. आता आम्हाला मुंबईत तर काहीच राहिलं नाही म्हणा, कुठल्या फक्त आठवणीच ताज्या होतात, बाकी काही राहिलं नाही. आता आंबा नाही मिळाला तरी लोक म्हणतात ना, दुधाची तहान ताकावर घालवावी, तसं लोक आंबा नाही मिळालं तर कुठल्या तरी मिठाईच्या दुकानात जाऊन आमरस आणतात आणि त्याच्यावर आपली तहान भागवतात. पण माझं तसं नाही. मला हापूस आंबाच हवा, मी वाट बघेन, कारण धीरज का फल मिठा होता. तर मे महिन्यात म्हणजे जेव्हा अक्षयतृतीया येईल तेव्हा तोपर्यंत आंबा नक्की येईल, तेव्हाच आंबे आणू आणि आमरसाचा आस्वाद घेऊ. तर आजची माझी कविता ही ह्या आंब्यावरच आहे. आंबा गोड गोडवा आंब्याचा. ऐकूयात. कोकणाच्या लाल मातीत फळांचा राजा जन्मला. कोकणाच्या लाल मातीत फळांचा राजा जन्मला. डोंगरावर आमराईत फांदी फांदी लगडला. डोंगरावर आमराईत फांदी फांदी लगडला. जेव्हा आंबे येतात ना, अक्षरशः असे लगडलेले असतात. ग्रीष्माचे चटके सोसत मोहरतो अन बहरतो. ग्रीष्माचे चटके सोसत मोहरतो अन बहरतो. ऊन पाऊस धुक्यातही ताठ मानेने उभारतो. ऊन पाऊस धुक्यातही ताठ मानेने उभारतो. हापूस पायरी लंगडा विविध त्याच्या जाती. हापूस पायरी लंगडा विविध त्याच्या जाती. त्याच्या अवीट गोडीने येतात जवळ नाती. हो, जेव्हा पाहुणे येणार तेव्हाही आपण आमरसच करतो ना. त्याच्या अवीट गोडीने येतात जवळ नाती. रंग हिरवा त्याचा म्हणती कच्ची कैरी. रंग हिरवा त्याचा म्हणती कच्ची कैरी. परिपक्व होताच मग पिवळा रंग धारण करी. परिपक्व होताच मग पिवळा रंग धारण करी. कैरीचे गोडपणे देई शीतलता शरीरास. कैरीचे गोडपणे देई शीतलता शरीरास. आंबे डाळीचा मान सुवासिनींच्या हळदी कुंकवास. आंबे डाळीचा मान सुवासिनींच्या हळदी कुंकवास. उन्हाळ्यात घरोघरी असतो आमरसाला मान. उन्हाळ्यात घरोघरी असतो आमरसाला मान. मांडे अन पुरणपोळी संग जेवणाची वाढवी लज्जत छान. मांडे अन पुरणपोळी संगे जेवणाची वाढवी लज्जत छान. असा हा आपला आंबा. कशी वाटली कविता?
आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.